हर्ष स्वागत करत आहे ब्लॉगमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्षितिज ब्लॉग अनदर व्हिडिओ. आणि सगळे मसले असेच चालू आहेत. एक मस्तपैकी रोस्टिंगचा व्हिडिओ पण येणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण आलेलो आहे श्री फिरण्यासाठी. स्वामीनारायण टेम्पल माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि आम्ही खूप जण आहे यावेळी. चेतन आहे, आदित्य आहे, मी आहे, अजित आहे नेहमीप्रमाणे. ही कोणाची सृष्टी आहे, वैष्णवी आहे आणि त्यांची एक मैत्रीण देखील आहे. आपण त्यांना कमी दाखवू व्लॉगमध्ये कारण दे आर शाय पर्सनॅलिटीज. त्यामुळे आपण आपलं एन्जॉय करू. बोबडी वळलेली आहे कारण लेट आलेलो आहे. गाड्या बिड्या येतात पॉम वाजवत. कसला ब्लॉग आहे रे, थर्ड क्लास. डायरेक्ट जेवायला जाऊ. मला लागली खूप काहीतरी नाश्ता करणे का बाबा. ब्लॉगर के पहिले देखा क्या गल्ली गल्ली में ब्लॉगर उसने देखे नहीं है क्या अभी तक. फ्लॅश चालू आहे. फोन करू शायनी कोणाला मारतो. बड़ा हरामी हो बेटा. मंदिरात येऊन बुट्ट काढायची कुठं हे प्रश्न तुम्हाला जर पडत असेल ना, तुम्ही सोडून द्या. जगलं व्यर्थ आहे तुमचं जगलं. एवढं बिना पैशाचं बुट्ट काढायला जागा दिली त्यांनी. आणि अशी किती महागडी बुट्ट आहे ती तुमची की गेल्यावर तुम्हाला कष्ट पडेल. कालच घेतले 750 रुपये चप्पल. गेली तर किती वाईट वाटलं. कोणी अभी मजा आएगा ना भिड़ो. Oh my God, there is Ingraz. Look at this, our beach में. Wow, nice. उन्हीं के वाचा. ये बड़ी अच्छी बात कही आप. Sorry. seconds later. विषय खूप महत्त्वाचा चाललाय. तो म्हणजे आम्ही आलो स्वामीनारायण टेम्पलमध्ये, पण हे टेम्पलचा इतिहास काय ते माहीत नाही. आणि आजपर्यंत मला एवढ्या कंप्लेंट आल्या चॅनलवर की तू जिथं जातो तिथली माहितीच देत नाही. मी माहिती न घेताच येत असतो. करणार काय, बरोबर काय. आता ही मोबाईलवर बघायची चालली माहिती. किती अवघड विषय ब्लॉगिंगचा. कशाचा आहे? लाल गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड पासून मंदिर बनलंय. म्हणजे थोडी माहिती काढली म्हणून माहिती सांगायला लागलो. दुसरा काय विषय नाही. बाकी सगळं चेतनला माहिती आहे. पण चेतन शिल्पकला हा. आणि खूपच अशा कोरीव रेखीव कामांनी ते मंदिर केलेलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यात कुठलंही स्टील लोखंड काय वापरलेलं आहे. फक्त आणि फक्त दगडांचं हे मंदिर आहे. पाठीमागे सगळं कोरीव काम आहे. आणि ते फक्त दगडाच्या स्तंभावरती आहे मंदिर उभं आहे. तर ही थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. आणि आपला कसा ब्लॉग फिरायला माझ्या मस्तीचा आहे, त्यामुळं पाठीमागं बघू शकता. मजनू आज का सफर 5-10 मिनट में खत्म होने वाला है. इथून तिथून धक्के खात PMTचे आपण इथंपर्यंत आलो आणि आपला वेळ बर्बाद केला. त्याबद्दल मंडळ आपले सहर्ष आभारी आहे. हे ब्लॉग्स कट करतो क्या? हां, नंतर कॉल करतो म्हणतोय. त्यामुळं नाही केला तरी काय फरक पडत नाही. बुट्टा दिखेला इधर. बुट्टा खाएंगे.
रस्त्याचे घुमके घुमके. काहीतरी बघायला घाल. भूक लागली ना बाबा? मला पण भूक लागली पण करतो काय. वी हॅव नो बजेट ब्रो. वी हॅव नो बजेट. सीधी बात नो बकवास. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.